तर भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना आहे जन शिक्षण संस्था. या जन शिक्षण संस्थांच्या माध्यमातून तुमच्यासाठी असिस्टंट एअर ड्रेसर हा कोर्स आपण सुरू केलेला आहे. तर 15 जुलै 2015 पासून म्हणजे आज 11 वर्ष या योजनेला झाले. कौशल्य विकास मंत्रालयात येऊन आणि कौशल्य विकास मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक कोर्सेस ग्रामीण भागांमध्ये घेतले जात आहेत. या कोर्सचा उद्देश असा की ग्रामीण भागात किंवा शहरी भागामध्ये जे काही महिला आहेत किंवा पुरुष आहेत त्यांना व्यवसाय प्रशिक्षण द्यायचं आणि व्यवसाय प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना काय मिळणार, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं प्रमाणपत्र मिळणार की ज्या प्रमाणपत्रामध्ये स्किल इंडियाचा लोगो आहे आणि एनसीबीचा लोगो आहे. असं देशातलं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार. ठीक आहे. साधारण 11 वेगवेगळे सेक्टर्स आहेत आणि 11 सेक्टर्सच्या माध्यमातून वेगवेगळे जवळपास 300 ते 350 कोर्सेस पूर्ण देशभरात शिकवले जातात. या कोर्सेसच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या दृष्टीने किंवा दैनंदिन मजुरी लोकांना मिळावी, कारखान्यांमध्ये त्यांना कामं मिळावी आणि रोजगाराच्या अनेक सुवर्ण संधी उपलब्ध व्हाव्या या त्या मागच्या उद्देश आहे. डायरेक्टरेट ऑफ जन शिक्षण संस्था म्हणजे DGSS च्या माध्यमातून या योजनेचं कंट्रोलिंग होतं. तुमचा प्रत्येक फोटो असेल किंवा तुमची जी माहिती असेल ती भारत सरकारच्या डिपार्टमेंटला आपण काय करत असतो, जमा करत असतो. यावर्षी आपण जन शिक्षण संस्थांच्या माध्यमातून 20 ट्रेड सिलेक्ट केलेले आहेत आणि 20 ट्रेड मधून आपण 45 कोर्सेस या वर्षी घेतले. त्याच्यामध्ये वेल्डिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन आहे. त्याचबरोबर आपलं